नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मस्तपैकी माझ्या मुलांना ना मसूर भात आवडतो, तर तो कसा बनवायचा तो बघूया. तर इथे मसूर मी स्वच्छ धुतली आहे आणि 15 मिनिटं अशीच भिजत ठेवली. त्याच्यानंतर आपण तांदूळ सुद्धा 1 वाटी घेतलेत, ते सुद्धा असे मस्तपैकी धुवून ठेवले. ह्याला पण आपण 15 मिनिटं असंच ठेवलं. आता फोडणीची तयारी, कुठचंही तामझाम नाही आहे याच्यात. एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा मसूर भात जेव्हा वेळ नसतो, अचानक बाहेरून येतो त्यावेळेस करू शकता. तर फोडणीत बघा, आपण जे खडे मसाले असतील ते टाकू शकता. मी जास्त टाकले नाही, मिरी आणि दालचिनी टाकली आणि तमालपत्र फोडणीत टाकून कांदा बारीक असा उभा चिरून घेतलाय आणि चांगला असा फोडणीवर ना त्याला परतून घेऊया. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओला हाईप द्यायला सुद्धा विसरू नका. आता आपण इथे बघा कढीपत्ता टाकतोय आणि इन्स्टा एफबीला असाल तर फॉलो नक्की करा. तर इथे बघा कढीपत्ता सुद्धा आपण छान असा परतून घेतोय. त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकतोय. टोमॅटो सुद्धा चांगला असा फोडणीत आपण परतून घेऊया. अगदी हा झटपट भात तयार होतो हा, आणि मुलं बघा आवडीने पण खातील. खूप माझ्या घरी आवडीने खाल्ला जातो हा भात. आता इथे आपण बघा आलं आणि लसूणची पेस्ट टाकतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात ओली मिरची सुद्धा टाकू शकता. एक तर फोडणीत टाका मुलं खाणार तर, नाहीतर मग वाटणात टाकली तरी सुद्धा चालेल. आता मी मसाल्यांमध्ये काय टाकले ते सांगते तुम्हाला. लाल तिखट टाकले, हळद टाकली आहे आणि फक्त पावभाजी मसाला टाकलाय. एकदा नक्की करून बघा. पावभाजी मसाला टाकून कसला भात चवीला बनतोय तो. तर इथे चवीपुरतं मीठ सुद्धा आपण टाकले आणि त्यानंतर मसूर टाकतोय. छान अशी फोडणीत परतून घेतोय बघा. इथे मस्तपैकी आपण असं फोडणीमध्ये परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात जो तांदूळ भिजवून ठेवलाय ना, तर तो टाकूया आणि तो हलक्या हाताने फिरवून घेऊया. तर इथे मी तांदूळ टाकते बघा. 1 वाटी तांदूळ आहे हा. तर मस्तपैकी हा सुद्धा हलक्या हाताने फिरवूया. जास्त पटापट फिरवू नका, कारण तांदूळ आपला 15 मिनिटं भिजवून ठेवलेला होता, त्याच्यामुळे तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जास्त असं तुम्ही जोर देऊन त्याला हलवू नका, हलक्या हाताने हलवून घ्या. तर इथे बघा आपण तांदूळ सुद्धा चांगला असा परतलाय आणि नंतर मी सालीसहित बटाटा वापरलाय, कारण बटाटा आमच्या घरात खूप आवडतो, पण त्याचं काहीतरी वेगळं वेगळं केलं पाहिजे असं. तर इथे बघा सालीसहित टाकला की चव अजून वाढते भाताची पण आणि बटाट्याची सुद्धा. आता 1 वाटीला 2 वाटी पाणी टाकतोय आपण. कुकरमध्ये हा भात तयार करतोय आणि एकच शिट्टी घेणार आहोत आपण. एक शिट्टी घेतलात ना की भात एकदम असं सळसळीत होतो आणि मुलं आवडीने खातात. तर आता आपण ना हे तमालपत्र आहे ते काढून टाकूया, कारण हे डिस्टर्ब करतं नंतर काढताना भात वगैरे. म्हणून आता ह्याचा काय फोडणीमध्ये जेवढा काय वास यायचा आहे तो आला आहे, त्याच्यामुळे ह्याला मी काढून टाकले. आता मी मस्तपैकी ह्याला एक असं उकळी येणार आहे बघा बारीक, आणि कुकरचं झाकण बंद करणार आहे मी. आणि इथे मी बघा बटाट्याच्या काचऱ्या केल्या आहेत. मी काय तुम्हाला सांगितलं, बटाटा आमच्या घरी खूप आवडतो, पण असं काहीतरी केलं पाहिजे. काचऱ्या तर खूपच बनतात आमच्या घरी. आता 1 शिट्टी घेतल्यानंतर कुकर थंड झालाय आणि बघा मस्तपैकी मसूर भात इथे एकदम सळसळीत तयार झालाय. कुठे चिकट नाहीये, काही नाहीये बघा. असं मुलांना करून देऊन कसं आवडीने खातात तो. धन्यवाद.